एंडोमेट्रियोसिसवरती प्रत्येक वेळेला शस्त्रक्रियाच करायला हवी असं आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण मेडिकल मॅनेजमेंट पण आपण एंडोमेट्रियोसिससाठी करू शकतो आणि सर्जिकल मॅनेजमेंट पण आपण एंडोमेट्रियोसिससाठी करू शकतो. जर पेन एवढाच एक फॅक्टर असेल, तर आपण वेगवेगळ्या स्वरूपाची औषधं देऊन तो पेन आटोक्यात ठेवू शकतो, कमी ठेवू शकतो. पण जर एंडोमेट्रियोसिस आहे आणि गर्भधारणा पण हवी आहे मला, तर अशा वेळेला मात्र शस्त्रक्रियेचा मार्ग आपल्याला घ्यावा लागतो आणि एकदा प्रेग्नन्सी झाली, डिलिव्हरी झाली, की मग पुन्हा पेन करता आपण मेडिकल मॅनेजमेंटवरती शिफ्ट होऊ शकतो. एंडोमेट्रियोसिसवरती प्रत्येक वेळेला शस्त्रक्रियाच करायला हवी असं आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण मेडिकल मॅनेजमेंट पण आपण एंडोमेट्रियोसिससाठी करू शकतो आणि सर्जिकल मॅनेजमेंट पण आपण एंडोमेट्रियोसिससाठी करू शकतो. जर पेन एवढाच एक फॅक्टर असेल, तर आपण वेगवेगळ्या स्वरूपाची औषधं देऊन तो पेन आटोक्यात ठेवू शकतो, कमी ठेवू शकतो. पण जर एंडोमेट्रियोसिस आहे आणि गर्भधारणा पण हवी आहे मला, तर अशा वेळेला मात्र शस्त्रक्रियेचा मार्ग आपल्याला घ्यावा लागतो आणि एकदा प्रेग्नन्सी झाली, डिलिव्हरी झाली, की मग पुन्हा पेन करता आपण मेडिकल मॅनेजमेंटवरती शिफ्ट होऊ शकतो.